आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. मी स्वाती गोडसे. संध्याकाळी 6च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्रात सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे राजधानी दिल्लीतून. कोरोनाच्या नियमांचं पालन करा, अन्यथा पुन्हा निर्बंध कडक करा अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सर्व राज्यांना देण्यात आलेल्या आहेत. राज्यांनी निर्बंध शिथिल केल्यामुळे पुन्हा एकदा बाजारपेठांमध्ये गर्दी बघायला मिळते. नागरिकांची पर्यटन स्थळांवरती देखील नागरिक गर्दी करतायत आणि त्याचमुळे नागरिकांची होणारी ही गर्दी पाहता आणि IMA इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील दिलेला तिसऱ्या लाटेचा इशारा या पार्श्वभूमीवरती या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेत कुठेतरी आता आपण पाहतोय केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राज्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की नियमांचं पालन करा, अन्यथा पुन्हा निर्बंध कडक करा अशा सूचना राज्यांना मिळालेल्या आहेत. नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून या सूचनेसंदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात. प्रशांत. स्वाती, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना ज्या पद्धतीने पर्यटनासाठी मार्केटमध्ये आणि अनेक बाजारपेठा या गर्दीने फुलले आहे, अनेक ठिकाणी मास्क देखील लावले जात नाही, या प्रकारचे अनेक दृश्य पुढे आलेले आहेत. यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या महत्वाचं म्हणजे यावरती चर्चा झाली. त्यानंतर आता केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने सर्व राज्य सरकारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. जर नियम जे आहे, सामाजिक अंतर पाळल्या जात नसेल, मास्क वापरल्या जात नसेल आणि लसीकरणाकडे दुर्लक्ष होत असेल, अशा वेळी आणि पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी होत असेल, बाजारपेठांमध्ये गर्दी होत असेल तर नियम शिथिल करू नका. जर आवश्यकता असेल तर लॉकडाऊन पुन्हा एकदा कडक करा, लॉकडाऊन लावा, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत. कारण की तिसऱ्या लाटेचा जो संकेत आहे, ज्या पद्धतीने स्पष्ट करण्यात आलेला आहे, हैदराबादच्या वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं आहे की तिसरी लाट निश्चित येईल आणि ते दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त महाभयंकर प्रकारची लाट असेल. अशा वेळी सर्वसामान्य नागरिकांनी नियमांची पालन करणं आवश्यक आहे. पायमल्ली जर गेली तर तिसऱ्या लाटेमध्ये अनेक मोठा धोका उद्भवू शकतो. जी भारताची आरोग्य व्यवस्था आहे ती देखील कोलमडली जाऊ शकते. अशा वेळी दुसरी लाट ओसरत असताना सर्वांनी मास्क घाला, शारीरिक अंतर पाळा, अशा प्रकारच्या सूचना राज्य सरकार देत आहे. जर हे नियम पाळले जात नसेल तर पुन्हा कडक निर्बंध करा आणि पुन्हा कडक लॉकडाऊन लावा, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत. प्रशांत, या सूचनांमध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे? एक तर ज्या पद्धतीने हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने पत्र पाठवण्यात आलेलं आहे, त्यामध्ये गेल्या काही दिवसापासून जर अनेक ठिकाणी पावसाळा सुरू आहे, पावसाळ्या ठिकाणी अनेक पर्यटन ठिकाणी मोठ्या संख्येनं गर्दी एकत्र झालेली आहे. अशा वेळी अनेकांच्या मुखावरती मास्क देखील नाहीये आणि जे अंतर पाळायला हवं ते अंतर देखील पाळलं जात नाहीये. आणि अनेक ठिकाणी जे हात स्वच्छ करावे लागतात, सॅनिटायझरचा वापर करावा लागतात, ते देखील पाळले जात नाही. अनेक ठिकाणी हॉटेल उघडलेले आहेत, तिथे देखील नियमांची पायमल्ली होत आहे. सोबतच ज्या पद्धतीनं अनेक ठिकाणी अनलॉक झालेला आहे, तिथे बाजारपेठा फुललेल्या आहेत, तिथे याच प्रकारचे दृश्य पाहिले जात आहेत. अनेक ठिकाणी लसीकरण देखील प्राथमिकदृष्ट्या केलं जात नाहीये. या संदर्भात त्या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे की तिथे पर्यटन स्थळ आहे, तिथे ते सर्व नियम पाळावे. सोबतच ज्या बाजारपेठा आहेत तिथे नियम पाळूनच तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, त्या बाजारपेठा बंद ठेवाव्या, उघड्या ठेवाव्या. सोबतच ज्या पद्धतीने पर्यटनाच्या संदर्भात जे नियम शिथिल करण्यात आलेले आहेत ते नियम लवकरात लवकर कठोर करावे, अशा प्रकारच्या अनेक सूचना या संपूर्ण पत्रामध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. जर हे नियम राज्य सरकार पाळत नाही तर केंद्र सरकारच्या वतीने आम्ही स्पष्ट सूचना करू की कडक निर्बंध लावा. अशा वेळी राज्य सरकारला मुख्य भूमिका घ्यावी लागेल आणि लॉकडाऊन करावंच लागेल. यापूर्वी प्रत्येक जिल्हाधिकारी अधिकार देण्यात आले होते, राज्य सरकारच्या डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीला अधिकार देण्यात आले होते. ते जर योग्यरीतीने पाळल्या जात नसेल तर आम्हाला पुढाकार घ्यावा लागेल आणि त्या राज्यामध्ये कडक निर्बंध लागू करावा लागेल, असंही या पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. स्वाती. बरोबर. आणि या सूचनांचं आता सर्व राज्यांना पालन करावं लागणार आहे. प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता राज्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यात कोविड निर्बंधांमध्ये, कोरोनाच्या निर्बंधांमध्ये कोणतीही शिथिलता होणार नाही, राज्यात पूर्णपणे अनलॉक होणार नाही असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. असा निर्णय जो आहे तो आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. अनलॉक होणार नाही, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्या बैठकीत राज्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. खरं तर बरेच जण प्रतीक्षा करत होते या निर्णयाची. बऱ्याच जणांना अपेक्षा होती की निर्बंध शिथिल होतील, पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता बोलली जातीये, तसा धोका निर्माण होऊ शकतो. जी गर्दी आता उसळतीये सगळ्याच ठिकाणी, ते पाहता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे की राज्यात
कोरोना निर्बंधांमध्ये कोणतीही शिथिलता होणार नाही, पूर्णपणे अनलॉक राज्यात केलं जाणार नाही. तिसऱ्या लाटेची भीती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे आणखीन काही दिवस पुढचा निर्णय येईपर्यंत आपल्याला नियमांचं पालन हे करावंच लागेल आणि जर तुम्ही नियम मोडले तर तुम्हाला दंडात्मक कारवाईला सामोरं जावंच लागेल. जे नियम पाळणार नाहीत एक तर त्यांना कोरोनाही होऊ शकतो किंवा दंडाला देखील सामोरं जावं लागतं. खरं तर दंड भरण्यापेक्षा सर्वात महत्त्वाची भीती आणि काळजी घेणं गरजेचं आहे ते म्हणजे कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठीची. तर तुषार कोहळे नागपूरमधून आपल्याला अधिक माहिती देतील. अद्वैत मेहता आमचे प्रतिनिधी पुण्यातून आपल्याला अधिक माहिती देणार आहेत आणि तुषार रूपनवार मुंबईमधले अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतायत. सुरुवातीला आपण जाऊयात पुण्यामध्ये. आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता त्या ठिकाणाहून आपल्या सोबत आहेत. अद्वैत, एक महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज झालेला आहे आणि त्यामुळे ज्यांना अपेक्षा होती की पूर्णपणे अनलॉक होईल त्यांच्या अपेक्षांवरती पाणी फिरलेलं आहे आणि आता पुणेकरांना म्हणजे राज्यातल्या प्रत्येक नागरिकांना आणखीन काही दिवस नियमांचं पालन करावंच लागणार आहे. बरोबर आहे स्वाती. आपण जर बघितलं तर असं वाटत होतं की ओपन अप होईल सगळं, परंतु निर्बंध जैसे त्यात आपण थेट नागरिकांनाच विचारूयात की त्यांना किंवा मुलांना विचारत की त्यांना काय वाटतंय ह्याच्याबद्दल. कारण एकीकडं सर्वे झाला होता की जवळपास 81% पालकांनी सांगितलं होतं की शाळा सुरू व्हाव्यात. तुम्हाला काय वाटतं, शाळा आता सुरू व्हाव्यात का ऑनलाईनच बरं वाटतंय? शाळा सुरू व्हावी मला खूप वाटते. शाळा सुरू व्हावी असं वाटतं तुम्हाला? मित्रांना वाटतं? मला पण. तुला वाटतं शाळा सुरू? मला पण शाळा सुरू व्हावी वाटते. तुला काय वाटतं? लवकरात लवकर लहान मुलांचे डोस आणि शाळा सुरू व्हायला पाहिजे. ओके, आपण तो यांना विचारूयात काय वाटतंय. मुलं पण म्हणतात शाळा सुरू आहे, परंतु सरकारने तर सांगितलं की जैसे तेच निर्बंध राहतील. तुमचं काय म्हणतं? नाही, लवकरात लवकर मुलांच्या शाळा चालू झाल्या पाहिजेत, कारण घरात ऑनलाईन करून त्यांना खूप कंटाळा आलाय. त्यांच्या शाळांच्या व्यतिरिक्त सांगा, आता जे 7 ते 4 वेळ आहे त्यामुळे काय अडचणी येतात? 7 ते 4 नाहीये. नाही, जनरल सगळं आता सुरू आहे ते 7 ते 4 पर्यंतच आहे. तुम्हाला काय वाटतं? लवकरच चालू व्हावं वाटतं. सगळं सुरू व्हावं पहिल्यासारखं? हो. काय काय त्रास होतोय नेमका? काय नाही, लॉकडाऊनचाच त्रास. लॉकडाऊन त्रास होतोय ना? हा. कोरोनाची भीती नाही? नाही कोरोनाची भीती नाही नाही. त्यामुळं जर बघितलं आपण स्वाती तर म्हणजे लहान मुलं तर अक्षरशः कधी एकदा शाळा सुरू होत आहेत असं म्हणतात. मोठी लोक जी आहेत त्यांना सुद्धा अपेक्षा आहे की निर्बंध आता हटवावेत, कारण आता लस आलेली आहे आणि लोक मास्क वापरत आहेत. परंतु सरकारला मात्र कुठंतरी भीती आहे की तिसरी लाट जी आहे ती येते की काय. आणि असं सांगितलं की हवामानाच्या अंदाजाप्रमाणे लाटेच्या या अंदाजाकडे बघू नका. कुठंतरी तज्ज्ञांचं जे मत आहे ते मात्र अजूनही जी गर्दी वाढते, विशेषतः पर्यटन स्थळी. आपण जर पुण्याचा विचार केला तर पुणे शहरामध्ये किंवा परिसरामध्ये आता संसर्गाचा दर हा बऱ्यापैकी कमी झालेला आहे. मात्र तरी सुद्धा विशेषतः शनिवार रविवारी विकेंडला जेव्हा अत्यावश्यक सुविधा सोडून सगळं बंद असतं, अजूनही अनेक नागरिक हे आसपासची जी पर्यटन स्थळ आहेत, लोणावळा असेल, खंडाळा असेल, सिंहगड असेल किंवा खडकवासला चौपाटी असेल, इकडे जात आहेत, दंड भरतायत लोक आणि अक्षरशः काही आडवाटाने जात आहेत की जिथं पण सगळ्यांचंच म्हणणं आहे की इतक्यात ही घाई नको, आणखीन काही दिवस तरी आपल्याला निर्बंध पाळण्याची गरज आहे. त्यामुळं बघूयात. आता व्यापाऱ्यांचं देखील म्हणणं आहे की तुम्ही 4च्या ऐवजी ती वेळ किमान 7 करा, मध्ये जशी तुम्ही केली होती तशी. त्यामुळं निश्चितपणे व्यापारी वर्ग असेल किंवा नागरिक असेल ते वैतागलेले आहेत. मात्र सरकार किंवा तज्ज्ञ लोक जे आहेत त्यांना मात्र असं वाटतंय की अजून ही निर्बंध काही दिवस आवश्यक आहेत. खरंय. आणि अशा परिस्थितीत जिथे आणखीन काही दिवस निर्बंध पाळावे लागणार आहेत, अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभाग काही वेगळा पर्याय शोधणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण विद्यार्थ्यांना आता शाळेची ओढ लागली, कधी शाळेत जाईन असं या विद्यार्थ्यांना वाटतंय. अद्वैत, पुण्यातली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवतच राहा. मुंबईकरांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मुंबईला जाऊया. तुषार रूपनवार आपल्या सोबत आहेत मुंबईमधून. तुषार, एकूणच जो निर्णय आता या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, आणखीन काही दिवस आपल्याला निर्बंध पाळावेच लागतील, महत्त्वाचा निर्णय राज्यासाठी, मुंबईकरांना काय वाटतंय?
स्वाती, आपण जर पाहिलं असेल तर कालपर्यंत अशी चर्चा सुरू होते की महाराष्ट्र हा संपूर्णतः अनलॉक काही भागांमध्ये होऊ शकतो, मात्र मुंबई लोकल सुरू होणार नाहीये. मात्र आता जी कॅबिनेटची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये कोणता नेमका निर्णय झाला याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र या बैठकीमध्ये किंवा बैठकीनंतर अनलॉक संदर्भात कोणताही निर्णय झाला नाहीये आणि या संदर्भामध्ये स्वतः आदित्य ठाकरेंनी सूचक असं विधान केलं पत्रकारांशी बोलताना की आम्हाला नागरिकांच्या जीवाची काळजी आहे. मात्र यानंतर आता नागरिकांमध्ये आणि व्यापारी वर्गामध्ये मोठी नाराजी पाहायला मिळते, कारण की कालपर्यंत अशी सुरू होतं की जे रेस्टॉरंट असतील, हॉटेल असतील ते जास्तीत जास्त वेळ सुरू केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे अनेक भागांमध्ये जर दुकानं ओपन केली तर जे आपलं आर्थिक चक्र आहे ते पुन्हा एकदा सुरळीत सुरू होऊ शकतं. मात्र मुख्यमंत्र्यांना जे टास्क फोर्सनी ब्रीफिंग दिलं त्यामध्ये तिसऱ्या लाटेसंदर्भातली शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कारण की जेव्हा पहिली लाट ओसरत होती, महाराष्ट्र त्या पहिल्या लाटेतून बाहेर पडत होता, तेव्हा महाराष्ट्र संपूर्णतः रिओपन झाला होता, अनलॉक झाला होता आणि त्यानंतर दुसऱ्या लाटेचा सामना महाराष्ट्राला करता आला नव्हता. अनेक भागांमध्ये बेडची उपलब्धता नव्हती. मात्र आता तिसऱ्या लाटेला सामोरं जात असताना आजही आपल्याला दुसरी लाट ओसरत असताना राज्यामध्ये जवळपास 8 ते 9 हजार रुग्ण दररोज आपल्याला मिळताना पाहायला मिळतात. रिकव्हरी रेट जरी 97 वरती पोहोचला असता तरी जे रुग्ण बाधित होत आहेत दररोज ते जवळपास 9,000च्या संख्येने होत आहेत. ही रुग्णवाढ रोखण्यासाठी आपल्याला दुसरी लाट अजूनही पूर्णपणे थोपवता आलेली नाहीये आणि ह्यामध्ये जर तिसरी लाट आली आणि तिसरी लाट ही भयंकर लाट असणार आहे, कारण की डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आपल्याला महाराष्ट्रातल्या जवळपास 7 जिल्ह्यांमध्ये आढळून आल्याचं पाहायला मिळते आणि तिसरी लाट आली आणि त्याला जर सामोरं जाता आलं नाही तर मोठी पंचायत होऊ शकते, कारण की दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागातले लोक मोठ्या प्रमाणात बाधित झाले होते. तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे, कारण अजूनही संसर्ग पूर्णपणे गेलेला नाहीये, कोरोना आहे आणि म्हणूनच गर्दी पाहता तिसरी लाट येऊ नये यासाठी म्हणून घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय. तुषार, धन्यवाद मुंबईमधली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवली यासाठी. तर प्रेक्षक हो, पुण्या मुंबईनंतर नागपूरमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, नागपूरकरांना या निर्णयाबद्दल नेमकं काय वाटतं हे जाणून घ्यायचंय. तुषार कोहळे नागपूरमधली अपडेट देणार आहेत, पण एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि राज्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे राज्यात पूर्णपणे अनलॉक होणार नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. नागपूरकरांना काय वाटतंय जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे नागपूरमधून आपल्या सोबत आहेत. तुषार. स्वाती, जसंही आज मंत्रिमंडळाचा निर्णय आला त्यानंतर विदर्भ नाग चेंबर्स यांनी या संपूर्ण निर्णयाचा निषेध केलेला आहे. कारण की एकंदरीत जर का बघायचं झालं तर विदर्भ नाग चेंबर यांची वारंवार अशी मागणी होती की कुठेतरी निर्बंधामध्ये शिथिलता द्यायला पाहिजे आणि या संदर्भातलं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील दिलेलं होतं. मात्र या संदर्भात जर का बघायचं झालं तर जो निर्णय आला त्यावर नाराजी व्यक्त केली. आपल्यासोबत विदर्भ नाग चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडी आहे, आपण त्यांना विचारूया. आज मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की कुठेतरी निर्बंध तसेच कायम राहणार आहे. विदर्भ नाग चेंबरची काय भूमिका आहे? नाग विदर्भ चैम्बर ऑफ कॉमर्स की भूमिका तो स्पष्ट है कि दुकानों का समय नॉर्मल होना चाहिए, क्योंकि हमारे यहाँ जो पॉजिटिविटी रेट है ये अभी जो है 0.20 है, यानी आधा टका भी नहीं है, 0.5 भी नहीं है. अगर सरकार को ऐसा लगता है कि आंदोलन करने बाद ही खुलेगा तो उसके लिए अगर आंदोलन करना पड़ेगा तो नाग विदर्भ चैम्बर ऑफ कॉमर्स आंदोलन करने को भी तैयार है, क्योंकि चैम्बर व्यापारियों के हितों के लिए काम कर रहा है. साथ ही साथ चैम्बर ये भी ध्यान रख रहा है कि कोविड प्रोटोकॉल का पूरा पालन हो और कोविड ना बढ़े, लेकिन व्यापार न करने देना ये अपने आप में एक बहुत गलत बात है. तकरीबन आज 2 महीना हो गया जब से लॉकडाउन खुल चुका है, लेकिन जब से हम लेवल 1 में रहे बाद भी हमको लेवल 3 की पनिशमेंट मिल रही है, ये एकदम गलत है. फरवरी माह के आखिरी से ही नागपुर शहर लॉकडाउन में चले गए. आज 4 महीने 5 महीने हो गए. हम कहीं ऐसा ना हो कि जिस प्रकार से वेव आई है दूसरी, हम एक वेव निकाले कि एम्प्लॉयज़ को अब हम पगार नहीं दे सकते और एम्प्लॉयज़ को बाहर करें. इसके बाद में कानून व्यवस्था क्या चरमरा जाएगी, क्योंकि अनएम्प्लॉयड आदमी क्या करेगा ये सबको पता है. आपण बघू शकतो की विदर्भ नाग चेंबर्सची जी भूमिका आहे की त्यांनी संपूर्ण निर्णयाचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही भविष्यामध्ये आंदोलन देखील करू, कारण की नागपूर हे स्टेज 1ला असताना स्टेज 3चे नियम नागपूरमध्ये लागू आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. खरं, एकूणच नाराजी आहे व्यापारी वर्गामध्ये. तुषार, नागपूरमधली अपडेट त्यांचं म्हणणं आमच्यापर्यंत पोहोचवलं यासाठी धन्यवाद.
आणि राज्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. जाता जाता तीच महत्त्वाची आठवण आपल्या सगळ्यांच्या काळजीची, ती म्हणजे मास्क लावा, सुरक्षित रहा, आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि ताज्या बातम्यांसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.